नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मोठा गॅप अप ओपन झालं होतं आणि ज्यांना पण गॅप अप गॅप डाऊन ही स्ट्रॅटेजी किंवा हा सेटअप माहिती आहे त्यांच्यासाठी एक सोयीस्कर दिवस झालेला असणार आहे. ज्यांना प्राइज ॲक्शन माहिती आहे, ज्यांना प्राइज ॲक्शन कशी वर्क करते किंवा मार्केटमध्ये ज्या पण बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी माहिती असेल त्यांना देखील आज एक बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटी बघायला मिळालेली असणार आहे. आता आजचा चार्ट आहे ना, खूप काही सांगण्यासारखं आहे. आजच्या चार्टमध्ये जे काय झाले ते आपण डिटेल्समध्ये डिस्कशन करणार आहोत. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर आज मार्केटनी फर्स्ट हाफमध्ये थोडं कन्सोलिडेशन केलं. मिड हाफमध्ये एक सेलिंगची मोमेंटम दाखवली आणि एक्सपायरी मोमेंटम एक बुलिश मोमेंटम आपल्याला लास्टच्या अर्ध्या तासामध्ये बघायला मिळाला. त्याच्यामध्ये पकडण्यासारखा जो मोमेंटम होता तो सेलिंग साईडचा होता, ना की बुलिश साईडचा. कारण की ऑलमोस्ट मार्केट एंडिंगच्या टायमाला तो बुलिश मोमेंटम आला. हां, जर कोणी 3 PM केलं असेल, छोटं मोठं तिकडे पॉईंट कॅप्चर करता आले असतील ते पण थोडंसं अवघड होतं. परंतु जो सेलिंगचा मोमेंटम होता तो बऱ्यापैकी कॅप्चर करण्यासारखा होता. आणि काही बेसिक गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या असतात त्या गोष्टी तुम्हाला मी वारंवार ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगत असतो, आज देखील सांगणार आहे. आणि आजचा जो चार्ट आहे तो एक्सप्लेन करण्यासाठी सुपर्ब आहे. सो त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक व्हिडिओ बघत जावा. ज्या पण गोष्टी तुम्हाला समजतात त्या ठीक आहे, ज्या समजत नाही आहे त्या कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा नोट करून ठेवत जावा आणि मग त्या कमेंटमध्ये विचारा. ओके, मग तिकडे मी त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन किंवा मग मी भरपूर गोष्टी मी रिप्लाय तिकडे देण्यापेक्षा मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये रिप्लाय देण्यासाठी बघत असतो. कारण की मग ते सगळ्यांनाच कळतं. फक्त एक कमेंट आली तिथे काय ते त्यांचा क्वेश्चन असेल तिथे रिप्लाय देण्यापेक्षा ती कमेंट बघून नोट करून ठेवत असतो मी. आणि त्या ज्या पण इम्पॉर्टंट कमेंट्स आहेत त्या मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून सगळ्यांना ते नॉलेज मिळावं. ओके, सो आज देखील प्राइज ॲक्शन आहे ती खूप काही सांगण्यासारखी होती. मोठा गॅप अप झाल्यावरती काय करायचं असतं, मोस्टली काय पॉसिबिलिटी असते हे देखील आपण बघणार आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी चांगला मोमेंटम होता. आणि जर कोणाला डाऊट असेल लेवलवरती तर आज लेवल कशा पद्धतीने वर्क झालं ते पण बघायला मिळणार आहे. ओके, डाऊट इन द सेन्स की बघा, डाऊट कशावरच नसतो परंतु तुमचं नॉलेज किती आहे त्याच्यावरून तुम्हाला समजतं. आता तुम्हाला जर बेसिकच नॉलेज नसेल कुठल्या पण गोष्टीचं, म्हणजे तुम्ही जर एक्झामला गेलेत आणि तुम्हाला लिहायचंच नॉलेज नाही आहे, तुमच्या पुढं संपूर्ण उत्तरपत्रिका ठेवली आहे लिहिण्यासाठी, परंतु तुम्हाला लिहायचंच जर नॉलेज नसेल मग त्या उत्तरपत्रिकेचा काय उपयोग आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका पण तुमच्याकडे आहे, उत्तरपत्रिका तुम्हाला दिली आहे लिहिण्यासाठी आणि तुम्हाला लिहिताच येत नाही तर त्याचा काय उपयोग होणार आहे का? नाही होणार आहे. परंतु ज्याला लिहिता येते त्याचा मात्र चांगला उपयोग होणार आहे. तसंच आहे, लेवल तुमच्यासमोर असल्या नसल्या काही उपयोग होणार नाही जर तुम्हाला कन्सेप्टच माहीत नसतील तर सगळे कन्सेप्टनी वारंवार ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो, डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या तुम्हाला समजत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर गुरुवारचा सेन्सेक्स एक्सपायरीचा दिवस होता, बऱ्यापैकी चांगला दिवस होता. कमेंट करून मला नक्की सांगा. आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. आणि मी तुम्हाला सांगत असतो की शुक्रवारी खूप मोठी रिस्क घ्यायची नाही, त्यांनी काय होतं सायकोलॉजी खराब होते. कशी तर शनिवार रविवार मार्केटला सुट्टी असते. तुम्हाला वारंवार सांगत असतो की शनिवार रविवार जर सुट्टी आहे तिकडे थोडंसं मार्केटची लर्निंगकडे फोकस करत जावा. जर तुम्ही शुक्रवारी मोठी क्वांटिटीवरती ट्रेड घेतला किंवा मोठा कॅपिटल लावून जर तुम्ही ट्रेड घेतला आणि यदा कदाचित तो ट्रेड जर फॉल्स ठरला म्हणजे खराब निघाला किंवा SL द्यावा लागला तर शनिवार आणि रविवार ते बर्डन घेऊन तुम्ही जाता आणि सोमवारी त्या SL गेल्याचा इम्पॅक्ट सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये देखील दिसतो. म्हणजे 3 दिवस खराब होतात. मग याचा अर्थ असं आहे का शुक्रवारी ट्रेडिंग करायची नाही? करू शकता, काही हरकत नाही. परंतु थोडीशी लॉट साईज, थोडीशी पोझिशन सायझिंग याच्यावरती विचार करणं गरजेचं असतं. ओके, चला, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. काल थोडासा फास्ट व्हिडिओ केला होता त्याच्यामुळे खूप साऱ्या मित्रांचे मॅसेज होते की सर व्हिडिओ फास्ट झाला आहे. थोडंसं स्लोमध्ये व्यवस्थित निवांतमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी हरकत नाही आणि नसायला पाहिजे. कोणाला खूपच घाई असेल तर थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून बघा किंवा थोडंसं पळून बघा, परंतु व्हिडिओ संपूर्ण बघा. ओके, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब नक्की करा. 50,000चा सबस्क्रायबरच्या आकड्याजवळ आपण आलेलो आहे आणि 50,000वरती एक सबस्क्रायबर आहे. तुम्हाला सरप्राईज आहे. 50,000 सबस्क्रायबर झाल्यावर एक सरप्राईज आहे, मी तुम्हाला सांगेलच. ओके. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप कमी लोक लाईकच करत नाही आहे. ओके. कारण की या व्हिडिओचं लाईकचं गोल मी ठेवतो 2,000 लाईक आणि 500 कमेंट. आय होप आपली जी MG फॅमिली आहे ती पूर्ण करेल. व्हिडिओ 1 सेकंड पॉज करा, लाईक करा, कमेंट करा आणि नंतर परत बघायला सुरुवात करा. ओके. आता या टॉपिकवरती तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आपण ओपन केलेला आहे. इकडे जर बघितलं तर काय प्राइस ॲक्शन झाली होती. इकडे इम्पॉर्टंट ओपनिंग, कन्सोलिडेशन, इकडे चॅनल क्रिएट झाला आणि इकडनं चॅनल नंतर मार्केटमध्ये डाऊन साईड मोमेंटम. आता जे पण मित्र प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स केला असेल त्यांना हा चॅनल इझिली पकडता आलेला असणार आहे. ओके. तर ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स केलेला आहे किंवा करत आहात, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. तुम्हाला काय पद्धतीने इम्प्रूव्हमेंट झाली आहे किंवा काय पद्धतीने तुम्हाला त्यातनं शिकायला मिळालं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. एक्सपिरियन्स शेअर करा. आणि ज्या मित्रांना जॉईन करण्यासाठी इच्छुक आहात किंवा बघायचे की काय सिलेबस आहे काय, तर त्याच्यासाठी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन एकदा सिलेबस बघू शकता. 15 ते 16 व्हिडिओ आहेत तिकडे. ओके. ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे, लाईव्ह फॉर्मॅटमध्ये नाही. 2-3 कमेंट होत आहे की सर किती वाजता शिकवतं काय असतं, तर ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता. सिलेबस बघा. तुम्हाला वाटेल की बाबा तुमच्या ट्रेडिंगमध्ये याचं इम्प्रूव्हमेंट होऊ शकते हे शिकल्यानंतर, तर तुम्ही जॉईन करण्याचा विचार करू शकता, नाही तर कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. ओके. आता लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगत असतो की निफ्टीचा चार्ट आहे हा 5 मिनिटाचा. निफ्टी किती मोमेंटम करते डेलीला? 150 ते 200. मोस्ट ऑफ द टाईम 80 ते 90% निफ्टी 150 ते 200 या रेंजमध्ये फिरत असते. आत्ता जर बघितलं तर आजचा गॅप अप किती पॉईंटचा होता? 120 पॉईंटचा. मग आता 120 पॉईंटचा जर गॅप अप ओपन होतोय आणि त्याच्यानंतर पहिली कॅन्डल जर अशी डाऊन साईडला येते, तर बेसिक गोष्ट आहे की जर याला जर वरती जायचं असेल तर पहिलं तर याला इंट्राडे हाय ब्रेक करणं गरजेचं आहे. केलं आहे का इंट्राडे हाय ब्रेक? नाही. ओके. आता आपण बघितलेलं आहे 120, 150 ते 200 पॉईंटचा हा मोमेंटम देतो इंट्राडेमध्ये निफ्टी मोस्ट ऑफ द टाईम. आता तुम्हाला मी दरवेळेस पेट्रोलचं आणि गाडीचं उदाहरण देत असतो की 1 लिटरमध्ये जर गाडी 100 किलोमीटर जाते, कारण फक्त लक्षात घ्या असं, 1 लिटर पेट्रोलमध्ये जर गाडी 100 किलोमीटर जाते, तर तुम्ही 1 लिटर पेट्रोल भरले गाडी जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर गेली आहे. तर आता काय तुम्हाला वाटते की गाडी याच्या पुढे आणखीच आहे का 100 किलोमीटर? किती चान्सेस आहेत? खूप कमी चान्सेस आहेत. तसंच आहे जर निफ्टी जर 100 ते 150 अशा पद्धतीने पूर्ण इंट्राडेमध्ये मोमेंटम करतोय आणि त्याची मोमेंटम जर बुलिश साईडला झालेली आहे, तर किती चान्सेस आहे की हा अजून परत इकडनं 100-150 पॉईंट मोमेंटम देईन? खूप कमी चान्सेस आहेत. 5 ते 10% फक्त चान्सेस आहेत. मग जास्त चान्सेस काय? एकतर हा कन्सोलेशनमध्ये जाईल किंवा मग हा एक पुलबॅक देऊन गॅप फिल करायला येताना दिसू शकतो. मग तेच केलं. आणि तुम्हाला जर प्राइस ॲक्शनचं बऱ्यापैकी नॉलेज असेल तिकडे बघा, क्लिअर कट प्राइस ॲक्शन लेवल ब्रेक तिकडनं. आणि असं पण नाही की या लेवल आपण डिस्कशन केलं होतं, ह्या लेवल आपण काल डिस्कशन केलेलं आहे बघा. इकडनं लेवलवरती कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन करून डबल टॉप क्रिएट केला, खाली आला, लेवल ब्रेक झाली, टप 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 कुठपर्यंत आला? जिथे आपला नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स झोन होता. आणि बघा इकडे बघा आला, बरोबर त्याने गॅप फिल केला. गॅप फिल करून परत या लेवलवरती बुलिशचा विचार होता, तर तिकडनं बुलिश मोमेंटम दाखवला. म्हणजे गॅप फिलिंग केलं त्याने इंट्राडेमध्ये. आता हे पण खूप बेसिक गोष्ट आहे की मार्केट मोस्ट ऑफ द टाईम गॅप फिल करण्याचं ट्राय करत असतं. त्याने गॅप फिल केला आणि त्याच्यानंतर परत रिव्हर्सल मोमेंटम दाखवलं. सो किती इकडे अपॉर्च्युनिटी व्यवस्थित होतं जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल तर. आता ही सगळं मी तुम्हाला जे आज सांगितलेलं आहे आत्ता ह्या चार्टवरती ॲनालिसिस करून, हे कोणाकोणाला माहिती होतं किंवा कोणी ह्या लॉजिकवरती आज व्ह्यू प्लॅन केलेले आहेत कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. आणि लेवल बघा, काही काही मित्र म्हणतात की लेवल, मार्केट लेवल आम्हाला समजत नाही समजत, हळूहळू समजून जाईल. परंतु लेवल किती इम्पॉर्टंट असतात बघा. पहिली गोष्ट तर ही एक लेवल होती 25,400ची. बघा त्या 25,400वर सपोर्ट घेतला होता, तर 25,400च्या आसपास इकडे कन्सोलिडेशन केलं. 25,400चे लेवल ब्रेक झाले तर डायरेक्ट कुठपर्यंत आला? या लेवलवरती. आणि रिव्हर्सल कुठून आला? एक्झॅक्ट या लेवलवरती. आणि काल आपण काय लेवल डिस्कसिंग केली होती? बुलिश लेवल 25,346. 25,346वर आला, दोन्ही लेवल हिट केला. परंतु बघा आता हा रेजिस्टन्स इकडे तयार झाला आहे. आणि आजचा इंट्राडे हाय ब्रेक केला का? नाही ब्रेक केला.
ओके. सो किती इम्पॉर्टंट लेवल असतात यातनं तुम्हाला अंदाजा येईल. आता भले इकडे 93 पॉईंट निफ्टीने आज पण पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली आहे. ओके, पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली 93 पॉईंट, परंतु बुलिश साईडचा व्यू बनला होता का इकडे? बिलकुल पण नाही. हा ठीक आहे, इकडे तुम्हाला आत्ता दिसेल, परंतु हा लाईव्ह मार्केटमध्ये इतका ट्रॅक कॅप्चर करण्यासाठी नसतो. म्हणजे जरी निफ्टी आज 93 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, जरी निफ्टी आज गॅप अप ओपन झाली होती, परंतु बेस्ट अपॉर्च्युनिटी कुठे बनली होती? सेलिंगच्या साईडला. ओके. सो लक्षात घ्या की जे मार्केट दिसतं तुम्हाला तसं मार्केट नसतं. भले इकडे मार्केट 100 पॉईंट अप आहे, परंतु अपॉर्च्युनिटी बनली आहे सेलिंगच्या साईडला. त्यामुळे पूर्ण दिवस संपल्यानंतर काय झालं हे ॲनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. चल, उद्याच्यासाठी काय लेवल इम्पॉर्टंट बनतात ते सगळ्यात अगोदर समजून घेऊया. सगळ्या लेवल रिमूव्ह करतो मी. बघा, वारंवार तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की चार्ट पॅटर्न जो आहे दिसतोय का तुम्हाला इकडनं? एक सेकंड. मार्केट जर बघितलं तर इकडनं आपण बघूया. ओके, मार्केट जर बघितलं तर हायर हाय क्रिएट करत चाललेलं आहे वारंवार. मार्केटने कधीही रिसेंट लो ब्रेक केलेला नाहीये. रिसेंट लो म्हणजे काय? मार्केटने कधी स्विंग लो जो आहे हा स्विंग लो आहे, सगळे हे स्विंग लो ब्रेक केलं नाही. आणि आत्ता जर निफ्टी बघितलं तर क्लिअर कट निफ्टी आपल्याला एका ट्रेंड लाईन मध्ये जाताना दिसतोय. ओके, क्लिअर कट काय ट्रेंड लाईन मध्ये जाताना दिसतोय. सपोर्ट 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 सपोर्ट, क्लिअर कट ट्रेंड लाईन मध्ये आहे. प्रत्येक वेळेस आत्ता मी तुम्हाला सांगितलं की स्विंग लो ब्रेक केलेला नाही. मग आता ही ट्रेंड लाईन आहे, ही बुलिश आहे. आता याला जर इकडनं ट्रेंड शिफ्ट करायचा असेल तर आपल्याला स्विंग लो आधी ब्रेक करणं गरजेचं आहे निफ्टीने, हा स्विंग लो. ओके, आता डबल रेजिस्टन्स इकडे रेजिस्टन्स भरपूर वेळा झालेला आहे. आता याच्यामध्ये जर याला निगेटिव्ह व्हायचं असेल तर हा थोडंसं इकडे उद्या थोडं कन्सोलिडेशन करण, आणि मग जेव्हा पण ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल, आता इम्पॉर्टंट सपोर्ट जो आहे तो दाखवणार मी तुम्हाला कुठला आहे तो जर ब्रेक होईल तर आपल्याला छोटा मोठा डाऊनसाईड मोमेंटम बघायला मिळेल. परंतु आपण जो ट्रेंड रिव्हर्सल म्हणतो ना, जो ट्रेंड इकडे बेंड होईल तो या स्विंग नंतर आहे. आजचा जो डेलो आहे तो जर ब्रेक केला निफ्टीने आज, परवा 13वाच्या दिवशी, तर मग हा ट्रेंड इकडे निगेटिव्ह होताना दिसेल. पण आता तुम्ही म्हणसाल की सर नेगेटिव्ह का विचार करतोय आपण? मार्केट तर चाललंय ना वरती बुलिशमध्ये. हो, बुलिशमध्ये चाललंय, परंतु तुम्हाला ती गोष्ट माहीत असणं गरजेची आहे की जेव्हा पण कधी ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल आणि स्विंग लो ब्रेक होईल तेव्हा मोठा सेलिंगचा दिवस बघायला मिळणार आहे. हे फक्त तुमच्या माइंडमध्ये राहू द्या. ओके, कारण की हा प्राइस ॲक्शनचा नियम आहे. ओके, आत्ता तरी क्लिअर कट आपल्याला निफ्टी बुलिश बघायला मिळत आहे. बरं, हे झालं ओव्हरऑलचं चार्टचं डिस्कशन. बरं, इंट्राडेसाठी काय आहे? आजचा इंट्राडे आहे मार्क करायचा आपल्याला 25,450 राऊंड लेवल आहे. सेकंड सपोर्ट कुठे बघायला मिळते? या लेवलने लेवल ब्रेक झाली होती आणि इकडनं मार्केटने डाऊन साईड मोमेंटम दाखवलं होतं, तर ती लेवल आहे 25,387. थोडीशी आपण खालच्या साईडला घेतली आहे आणि ही लेवल आपल्याला ॲज अ नो ट्रेडिंग झोन मार्क करायचे. बघा, तर एक गोष्ट लक्षात घ्या की इंडिया विक्स जर बघितला तर अंडर 10 मध्ये आहे, 9.90 मध्ये आहे. म्हणजे प्रीमियम खूप लो आहेत. मार्केटमध्ये कुठलीही भीती नाही आहे. इंडिया विक्स म्हणजे काय? तर एक फेअर इंडेक्स आहे. ओके, म्हणजे भीतीचा इंडेक्स आहे. मार्केटमध्ये किती भीती आहे, किती पॅनिक आहे, लोक किती मार्केटमधनं बाहेर पडतात, ते काय बोलतात त्याला, बेसिकली फिअर इंडेक्स काय की मार्केटमध्ये लोकांचा व्ह्यू काय आहे, लोकांच्या मनात भीती आहे का नाही, हे मार्केटचा इंडिया विक्स आहे. मग आत्ता मार्केटच्या बद्दल लोकांच्या मनात भीती आहे का? नाही. त्यामुळे इंडिया विक्स काय आहे? लो आहे. ज्यावेळेस मार्केटची भीती वाढेल किंवा मार्केटमध्ये अशी काही न्यूज येईल की मार्केटला ट्रिगर करण निगेटिव्ह साईडसाठी किंवा भीतीदायक वातावरण तयार होईल, मग ते भीतीदायक तुम्हाला माहिती आहे काय काय वातावरण तयार होतात. ते आत्तापर्यंत लास्ट टाईमपर्यंत भरपूर काय काय वॉर वगैरे वगैरे भरपूर काय भीतीदायक वातावरण होतं, त्यावेळेस इंडिया विक्स हाय जातो. परंतु आता इंडिया विक्स हाय का? नाही. त्याच्यामुळे प्रीमियम काय थोडेसे लो आहेत. आणि जेव्हा पण प्रीमियम लो असतं तेव्हा मोमेंटम काय होतो? स्लो असतो. भले तुम्हाला आज मोमेंटम दिसला इकडे तिकडे, परंतु हा एक एक्सपायरी मोमेंटम आहे, लक्षात घ्या. काल जर बघितलं तर कालचं मार्केट असं होतं.
तर हाय पॉसिबिलिटी आहे की जोपर्यंत हा आय व्ही वाढत नाही तोपर्यंत मार्केट आपल्याला थोडंसं स्लो राहताना दिसू शकतं. त्याच्यामुळे अशा मार्केटमध्ये तुम्ही तुमची पोझिशन सायझिंग, तुम्ही तुमचं कॅपिटल हे थोडं लो ठेवलं तर जास्त रिस्क मॅनेजमेंट जास्त पद्धतीने व्यवस्थित फॉलो करता येऊ शकते. तर ह्या गोष्टी खूप डोक्यात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. ओके, फक्त घेतला कॉल, घेतला पुट, आलं तर आलं, खाली गेलं तर गेलं वर, आम्ही बसून राहणार, अशा पद्धतीने मार्केटमध्ये तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, फक्त मार्केटमध्ये कॉलपुट करत बसलं तर काही होणार नाही. आणि ज्यांनी पण प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स केलेला आहे, ओव्हर ट्रेडिंग मात्र त्यांची कमी झालेली असणार आहे. बिकॉज ज्या पद्धतीने तिकडे मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, जितकं पण मला नॉलेज आहे तिकडे मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना ज्यांना त्यातनं काही शिकायला मिळालेलं आहे, ज्यांना ज्यांना त्यातनं काहीतरी नॉलेज घेता आलेलं आहे, कमेंटमध्ये नक्की सांगायचं की तुमच्या कमेंटची वाट बघतोय. ओके, बरं. आता काय बघायला मिळते, एक हाय, सेकंड हाय, ऑलमोस्ट त्याच लेवलवरती आपल्याला थर्ड हाय बघायला मिळते. तर नवीन रेजिस्टन्स, जसं काल हा रेजिस्टन्स तयार झाला होता, आज काय झालाय, हा रेजिस्टन्स तयार झालाय. म्हणजे मार्केट एक स्टेप बाय स्टेप मार्केट आपल्याला बुलिश होताना दिसते. तर आत्ता कुठला रेजिस्टन्स आहे, 24,550, सॉरी 25,450 हा रेजिस्टन्स आहे. सपोर्ट जर बघितला तर 25,387 आहे. तर आपल्यासाठी हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, आणि क्लिअर कट फ्रायडेसाठी हा नो ट्रेडिंग झोन आहे. म्हणजे सरळ सरळ काय आहे की जर मार्केट साईडवेज राहिलं, आणि ते राहते, मार्केट जास्त करून साईडवेज राहते, आणि साईडवेज राहून जर ह्या झोनमध्ये जर कन्सोलिडेशन करत राहिलं तर ही जी रेंज आहे, या रेंजमध्ये कुठलीही अपॉर्च्युनिटी शोधायची नाही. मार्केटला जर जायचं असेल बुलिश साईडला, मार्केट लेवल ब्रेक करून बुलिश साईडला निघेल. मार्केटला जर नेगेटिव्ह साईडला यायचं असेल तर मार्केट नेगेटिव्ह साईडला जेव्हा लेवल ब्रेक करेल त्यावेळेस निघेल. त्याच्या आतमध्ये कॉल रायटर, पुट रायटर, ज्यांची काय आहेत, ज्यांची फाईट चालू आहे, त्यांची फाईट चालू द्या. इंडिया विक्स लो आहे, त्याच्यामुळे थोडंसं मार्केट स्लो राहू शकतं. आणि असं पण उद्या कुठली काही इंडेक्सची एक्सपायरी नाही, त्यामुळे थोडंसं स्लो राहण्याचे चान्सेस हाय आहे. बरं, आता जर ही लेवल ब्रेक होती डाऊन साईडची तर काय लेवल ओपन होती, 25,350. स्कॅल्पिंग लेवल म्हणू शकतो आपण, साधारण 35-36 पॉईंटची लेवल आहे फक्त. त्याच्यानंतर जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो 25,330 आणि कालचा स्विंग लो 25,300. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. बरं, आता डाऊन साईडला जर येत असेल तर ही रेंज होती ती खूप स्ट्रॉंगली मार्केटने वरती घेऊन गेलेली आहे. त्यामुळे लगेच इकडे लेवल ब्रेक झाली की लगेच पटपट पडण्याचा विचार करायचा नाही. त्याच्यासाठी काहीतरी प्राइज ॲक्शन होणं गरजेचं आहे. आता प्राइज ॲक्शन काय होऊ शकते की बाबा आला इकडे टप्पा खाल्ला, किंवा इकडनं आला टप्पा खाल्ला इकडे, अशा पद्धतीने प्राइज ॲक्शन केली जी की इकडे बघायला मिळाली होती. चॅनल क्रिएट केला, चॅनल ब्रेक झाला, चॅनल सपोर्टवरती ब्रेक झाला डाऊन साईडला, तर आपण नेगेटिव्ह साईडचा विचार करू शकतो. मग 25,350 ही फर्स्ट लेवल. सेकंड लेवल आजचा लो म्हणजे 25,330, आणि थर्ड लेवल 25,300. या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. 1, 2, 3 तीन लेवल बघायला मिळालं तुम्हाला डाऊन साईडला. नोट करून ठेवा, तुम्ही तुमच्या चार्टवरती लेवल ड्रॉ देखील करू शकता. आता बुलिश साईडचा विचार काय करायचा की मार्केटनी या लेवलपासून इथपर्यंत जवळजवळ शेवटच्या अर्धा तासामध्ये मोमेंटम दिलाय. मग आता मार्केटची प्राइज ॲक्शन अशी चालते का, उद्या मार्केट ओपन झालं असंच परत चालणार आहे, अशी चालते का प्राइज ॲक्शन? नाही. मोस्ट ऑफ द टाइम प्राइज ॲक्शन अशी चालत नाही. 90% मार्केट असं चालत नाही. तर कसं चालतं मार्केट, पॉसिबिलिटी काय होऊ शकते की मार्केट या रेंजमध्ये थोडंसं कन्सोलिडेशन करू शकतं. कन्सोलिडेशन करून तुम्हाला मग या पद्धतीने प्राइज ॲक्शन बघायला मिळू शकते. मग ही प्राइज ॲक्शन तुम्हाला जर बेसिक नॉलेज जरी असेल तर हा सेटअप तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, कोणता सेटअप आहे कमेंटमध्ये सांगू शकतो. 25,450ची जर लेवल ब्रेक होती तर काय लेवल ओपन होतं ते आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवर बघूया. रिसेंटली रेजिस्टन्स 25,478, थोडंसं आपण आणखी त्याच्यानंतर जर बघितलं तर ही लेवल आहे त्यानंतर ही लेवल आहे.
या 3 लेवल आपल्याला मिळालेल्या आहेत. काय इकडे फर्स्ट लेवल 25,450 ब्रेक झालं, 25,489 ही फर्स्ट लेवल आहे. 25,511 ही सेकंड लेवल आणि 25,535 ही थर्ड लेवल. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, तर या लेवल नोट करून ठेवा. नोट ट्रेडिंग झोन देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे आपण त्याच्यावरती. आता गॅप अप आणि गॅप डाऊन, खूप साऱ्या मित्रांची क्वेश्चन होते की गॅप अप गॅप डाऊन सांगत जावं सर. बघा इकडे निफ्टी जर गॅप डाऊन ओपन होतोय आणि साधारण या लेवलच्या आसपास येतोय, कुठली 25,350 आणि 25,330, तर ही लेवल इकडे जर गॅप डाऊन ओपन झाला तर ज्या पद्धतीने इकडे बुलिश मोमेंटम झालाय, तर एक हाय पॉसिबिलिटी आहे की जर गॅप डाऊन नंतर इकडनं सरळ सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, कारण की ऑलरेडी ही लेवल बुलिश झाली होती. इकडनं गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे ही मोमेंटम झाली आहे गॅप डाऊनमध्ये. आता तिकडनं डाऊन साईडला येण्यासाठी पॉसिबिलिटी खूप लो आहे. एकतर याला कन्सोलिडेशन करून वर जाऊ द्या आणि या लेवलच्या आसपास परत सेलिंग आले तर तुम्ही विचार करू शकता या जो की हा सपोर्ट आहे तो रेजिस्टन्सचं काम करेल. परंतु इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठं बनतोय, जर गॅप डाऊन पण ह्या लेवलच्या आसपास आला, ही रेंज जर असेल तर इकडनं रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा बुलिश साईडला बनतोय. बुलिश साईडला जास्त जाण्याची पॉसिबिलिटी आहे. लक्षात काय ठेवायचं, बुलिश जायचं नाही जायचं क्लिअरली तुमचा विषय आहे, क्लिअरली तुमचं डिसिजन आहे. परंतु सेलिंग साईडला जाताना इकडे व्ह्यू बनत नाही डायरेक्टली. हां, इकडनं जर या पद्धतीने आला आणि रेंगाळत बसला, इकडे आला, खाली कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन करून जर अशा पद्धतीने थोडासा गॅप फिल करण्याचा प्रयत्न केला, या लेवलच्या आसपास जर आला आणि इकडनं जर सेलिंगची अपॉर्च्युनिटी आली, काही प्राइस ॲक्शन जर क्रिएट केली, तर एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला परत बघायला मिळू शकतो. या लेवल जे आहेत त्या परत ॲक्टिव्ह होताना दिसू शकतं. ओके, ही गॅप अप गॅप डाऊनचा आहे. गॅप अप जर झाला तर मग हा कन्सोलिडेशनमध्ये राहण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. बुलिश साईडला 70 ते 80 पॉईंट जरी गॅप ओपन झाला तर बुलिश साईडला डायरेक्ट ओपनिंगमध्ये पॉसिबिलिटी खूप लो आहे. मग काय बनू शकते पॉसिबिलिटी, गॅप ओपन होऊन जर छोटा मोठा पुलबॅक देऊन जर इंट्राडे हाय ब्रेक होतोय तर मग छोटी मोठी स्कॅल्पिंग अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. तिथे पण खूप लांबपर्यंत बुलिश मोमेंटम येणं खूप कठीण आहे. ओके, सो गॅप अपवरती थोडंसं काळजीपूर्वक राहा. गॅप अप नंतर सेलिंग साईडला व्ह्यू येऊ शकतो, परंतु तो तुम्हाला प्राइस ॲक्शनचं बऱ्यापैकी नॉलेज असेल तर तो कॅप्चर करता आहे, अन्यथा तिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे. नाहीतर मग तो कन्सोलिडेशनमध्येच राहू शकतो, जसं आज फर्स्ट हाफमध्ये राहिला होता कन्सोलिडेशनमध्ये. त्यामुळे गॅप अप जर ओपन झाला तर लेस अपॉर्च्युनिटी राहणार आहे, हे लक्षात ठेवा. गॅप डाऊन ओपन झाला तर थोडीफार अपॉर्च्युनिटी होऊन, कारण की सपोर्टवरती गॅप अप जर ओपन झाला, गॅप डाऊन जर ओपन झाला तर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. सो त्या पद्धतीने थोडासा विचार करू शकता. आता जायचं नाही, निफ्टीचा ॲनालिसिस झाला याचा अर्थ व्हिडिओ संपलाय का, नाही. बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये भरपूर चांगली प्राइस ॲक्शन बनलेली आहे, तिकडे आपल्याला समजून घ्यायचं. आणि काही काही मी वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतो, तर तुम्ही ऐका असं मला वाटतं. बँक निफ्टी बघा इकडे मोठी कॅन्डल आफ्टर गॅप अप, कन्सोलिडेशन, चॅनल ब्रेक, डाऊन साईड मोमेंटम. आता जर कोणी प्राइस ॲक्शन सेटअपवरती जर कोणी डबल बॉटम शिकला असेल तर त्याला इकडे हा व्ह्यू कॅप्चर करता आलेला असणार आहे. लक्षात घ्या, बघा डबल बॉटम काय होतो, कसं होतं, तयार होतं, सगळं तिकडे मी एक्सप्लेन केलेलं आहे. जर कोणी कॅप्चर केलं असेल तर कमेंट करून सांगू शकता या. बरं, ते पण जाऊ द्या. आता ही लेवल आपण काल डिस्कशन केली होती का, 55,519ची बुलिशसाठी जे रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम करणार, हे मार्केटचं नेचर आहे. आणि तिकडनं बुलिश मोमेंटम दाखवला. परत इकडे पण बघा, ही जर प्राइस ॲक्शन तुम्ही बघितली तर ही प्राइस ॲक्शन इकडनं ब्रेक झाल्यावरती डाऊन साईड मोमेंटम आलेला आहे. ओके, सो ही प्राइस ॲक्शन देखील तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी ट्रेंड लाईन देखील होती, प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने जर बघितलं तर हा एक टॉपला हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झाला होता आणि त्याचा मोमेंटम आला. लेवल बघा किती चांगल्या पद्धतीने फॉलो केला, बरोबर या लेवलवरती थांबला तो आणि क्लोजिंग बरोबर आपलं जे थर्ड लेवल होती हायची त्या लेवलवरती क्लोजिंग झाली. ओके, थोडीशी ॲव्हरेज क्लोजिंग खाली आली परंतु त्या लेवलला टच केलं. ओव्हरऑल जर बघितलं तर हा देखील बुलिश साईडनीच आपल्याला बघायला मिळते, परंतु आज मार्केटनी थोडंसं सेलिंग प्रेशर सेकंड हाफमध्ये दाखवलेला आहे. तर सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करतोय. इकडे जर तुम्ही बघितली याची प्राइस ॲक्शन तर हा देखील एक वन वे साईडने बुलिश चाललेला आहे. ओके, त्याच्यामध्ये थोडंसं इकडे आपल्याला
लक्षात काय ठेवायचं आहे, ही लेवल 55,634ची. सेकंड लेवल आहे आजचा डेलो 55,525 आणि या लेवलच्या खाली निघते तर मग थोडंसं याच्यामध्ये नेगेटिव्हपणा जास्त होईल बँक निफ्टीमध्ये, परंतु आत्ता तरी तो पॉझिटिव्हमध्ये आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो मी इकडे बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचा देखील 5 मिनिटाचा चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये उद्याच्या दिवशी फ्रेश बुलिशसाठी रिस्क हाय आहे. फ्रेश बुलिश जाण्यासाठी रिस्क खूप हाय आहे. त्यामुळे थोडंसं जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये विचार करत असाल ट्रेडिंगचा, बँक निफ्टीला तुम्ही ट्रॅक करत असाल तर बुलिश साईडला जर अपॉर्च्युनिटी आली, ओके, अपॉर्च्युनिटीला थोडीशी इग्नोर देखील करू शकता. जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्ही नवीन असाल, तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज नसेल तर बाकी जे एक्सपर्ट आहे किंवा ज्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे ते त्यांच्या पद्धतीने विचार करू शकता. लेवल तसं मी इकडे डिस्कशन करणार आहे, परंतु बुलिश साईडला रिस्क आहे त्यामुळे तुम्ही रिस्क देखील कमी करू शकता थोडीशी. बरं, कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होती 55,577ची, ओके, सॉरी 55,777 आहे, थोडंसं लक्षात घ्या, टंग स्लिप झाली इकडे, 55,777. तर आजचा इंट्राडेच्या आसपास म्हणजे 55,842 ही फर्स्ट लेवल बनते. सेकंड लेवल 55,900 आणि थर्ड लेवल 56,000. तर या काही बुलिश साईडला लेवल आहेत, छोट्या छोट्या लेवल आहेत बिकॉज रिस्क फॅक्टर हाय आहे. कारण की आत्ताच तुम्ही बघितलं जे रिसेंटली जी लेवल आहे तिथे सेलिंग अपॉर्च्युनिटी खूप जोरात आली होती. सो त्याच्यामुळे थोडंसं इकडे सप्लाय झोन आपल्याला तयार होताना दिसेल. डाऊन साईडला जर बघाल तर डाऊन साईडला ही लेवल ब्रेक करू द्या टप्पा खाऊन 55,634ची. ही जर लेवल ब्रेक होती तर एक छोटंसं आपल्याला पहिलं तर आजचा इंट्राडे लो जो आहे 55,525 या लेवलपर्यंत एक मोमेंटम पॉसिबिलिटी आहे. त्याच्यानंतर डाऊन साईड 55,450 सेकंड लेवल आणि 55,350 थर्ड लेवल. या डाऊन साईडला लेवल पण होतं ते फर्स्ट सेकंड थर्ड. तर या डाऊन साईडच्या 3 लेवल ओपन होतं ते. ओके, सो या पद्धतीने विचार करू शकता. बाकी नो ट्रेडिंग झोन 55,577 55,634 नो ट्रेडिंग झोन. आणि खूप सारे मित्रांनो क्वेश्चन असतो की सर हे आकडे जे आहेत ते नीट दिसत नाही. तर काय करा तुम्ही, आपला व्हिडिओ जो असतो तो 2K रेझोल्युशनमध्ये असतो. यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पाहताय तर 1080p तरी कमीत कमी करा. सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही क्लिअरिटी वाढवा, ओके, तरच तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल. तुम्ही जर 720p किंवा 420वरती जर व्हिडिओ बघत असाल तर तो व्हिडिओ दिसणार नाही क्लिअर. तर कोणाला जर तुम्हाला माहीत नसेल यूट्यूबमध्ये व्हिडिओ क्वालिटी कशी करायची, ज्याला माहिती त्याच्याकडून जाऊन एकदा शिकून घ्या, कारण की तेच प्रॉब्लेम आहे फक्त. बाकी व्हिडिओ क्लिअरच आहे. ओके, बाकी बँक निफ्टीचे देखील लेवल नोट करून ठेवा. आता येऊया आपण सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये आज एक्सपायरीमध्ये माझा देखील ट्रेड चालू होता एक्सपायरी पोझिशनचा. ओके, तो बेसिकली तो हेजिंग आणि ऑप्शन सेलिंगचा व्ह्यू असतो. त्याच्यामध्ये दोन्ही साईडचा व्ह्यू कन्सिडर केलेला असतो. तो जो व्ह्यू असतो तो प्लीज कॉपी करू नका जाऊ, कारण की तो फक्त एज्युकेशनसाठी तिकडे असतो. ओके, कुठली पोझिशन मी टाकली, काय झाले, हे तुम्हाला फक्त दिसण्यासाठी आहे. त्यातनं काही ना काही शिका, परंतु तो कॉपी नका करत जाऊ, कारण की तो खूप त्याच्यामागं खूप हे पोझिशन ॲडजस्टमेंट झालेली असते. ओके, सो तो ॲज अ ऑप्शन बायर म्हणून तो व्ह्यू चालत नाही, लक्षात ठेवा. ओके, कधी कधी मी तो व्ह्यू आहे तो कसा व्ह्यू असतो तो मी तो एक्सप्लेन करेन तुम्हाला, परंतु तो व्ह्यू मी एक्सप्लेन करणार आहे इंस्टाग्रामवरती. त्यामुळे जर इंस्टाग्रामला जॉईन केलं नसेल तर जॉईन नक्की करा. या विकेंडला काय त्याच्यामागचा थॉट असतो ते सगळं सांगणार आहे. कुठली स्ट्राईक प्राईस घेतलेली असती, कुठली स्ट्राईक प्राईस कशी ॲडजस्ट केलेली असती, ह्या सगळ्या गोष्टी मी तिकडे सांगणार आहे. ओके, तुम्हाला जर माहिती असेल, दर एक्सपायरीला मी एक व्ह्यू प्लॅन करत असतो.
ओके. तर तो काय असतो, निफ्टीच्या एक्सपायरीला असतो, सेन्सेक्सच्या एक्सपायरीला असतो, फक्त तो एक्सपायरीच्या दिवशीच असतो. सो ते काय आहे, कसं आहे ते मी इंस्टाग्रामवरती सांगणार आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ संपल्यानंतर फॉलो करू शकता. या वीकमध्ये तिकडे मी सांगणार आहे. ओके. चल, गॅप अप कुठल्या लेवलला टच केलं, 83,123 केलं का टच. कुठली लेवल होती, शेवटची लेवल होती, बुलिश साईडची शेवटची लेवल होती का, शेवटची लेवल काल आपण डिस्कशन केलं होतं का. येस, याची एक्सपायरी होती त्यामुळे याच्यावरती आपण जास्त वेळ दिला होता काल. बरं, काय केलं, तिकडनं खाली आला, प्राइस ॲक्शन क्रिएट केली, चॅनल क्रिएट केला, काय केलं, सेकंड लेवलपासून रिजेक्शन घेतलं, फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत आला, कुठपर्यंत आला, एक्झॅक्ट आपण जो नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स डिस्कशन केला होता तो. मग तुम्हाला माहिती आहे जो रेजिस्टन्स असतो तो काय करतो, सपोर्टचं काम करतो. हे शिकलाय का तुम्ही कुठे ना कुठे बेसिकमध्ये, ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी सांगताना वारंवार शिकायला पाहिजे. ओके, आणि शिकला देखील असाल आणि बेसिक गोष्ट माहीत असेल तुम्हाला. ओके, इकडे बघा प्राइस ॲक्शन करू, एक्झॅक्ट त्या लेवलवरूनच एक सुपर मोमेंटम बघायला मिळाला. आता हा कॅप्चर करण्याचा नादात जर कोणी गेला असेल तर ठीक आहे, परंतु हा ॲज अ प्राइस ॲक्शन ट्रेडर आपल्याला कॅप्चर करता येत नाही. ओके, परंतु ही प्राइस ॲक्शननुसार इकडनं हा मोमेंटम चांगल्या पद्धतीने कॅप्चर करता आला असेल. प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये हा व्ह्यू कसा कॅप्चर म्हणजे ही प्राइस ॲक्शन कशी झाल्यावरती काय व्ह्यू बनतो हे तिकडे व्यवस्थितरित्या डिस्कशन केलेलं आहे. बरं, गॅप फिलिंग केला, गॅपवरती गेला, इकडे परत रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे. तर थोड्याशा लेवल आपण याच्यात चेंजेस करूया, थोड्याशा सगळ्याच करूया. त्यामुळे सगळे लेवल मी रिमूव्ह करते. लक्षात काय ठेवायचे, इंट्राडे हाय, त्याच्यानंतर लक्षात काय ठेवायचे, हा सपोर्ट आणि हा आपला असणार आहे नो ट्रेडिंग झोन. डाऊन साईडची पहिली लेवल काय बनते, ही लेवल. सेकंड लेवल काय बनते, ही लेवल. लेवल एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, 2 मिनिटं थांबा फक्त. थर्ड लेवल ही लेवल. बुलिश साईडला जाण्यासाठी 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया, काय लेवल बनतात ते समजून घेऊया. रिसेंटली स्विंग कुठला होता, हा. त्याच्यानंतर लगेच रिसेंटली स्विंग कुठला झालाय, जिकडे सपोर्ट रेजिस्टन्स तयार झाले, हा. त्याच्यानंतर कुठली लेवल बनली होती, ही. तर या लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळाल. तर लेवल आपण मार्क केले ते, आणि लेवल कशा मार्क केल्या तुमच्यासमोर मी लेवल मार्क केलेला आहे. ओके, तो इकडे जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आहे 83,140चा. इकडे एक बुलिश मोमेंटम आले, तर इकडे एकतर याला बुलिश फ्लॅगम फॉल करू द्या आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट होऊ द्या बुलिश साईड जाण्यासाठी, किंवा मग इकडे येऊन थोडंसं कन्सल्टेशन करू द्या आणि कन्सल्टेशन नंतर ब्रेक होऊ द्या बुलिश साईड जाण्यासाठी. मग ही जर लेवल ब्रेक होती 83,140ची, तर फर्स्ट लेवल काय बनते, 83,300, 83,420 आणि 83,500. या लेवल आपल्याला बुलिश साईडला सेन्सेक्समध्ये 5 मिनिटाच्या टाईमवरती बघायला मिळू शकतं. डाऊन साईडला काय आहे, पहिले ते उद्या टप्पा खाऊ द्या. टप्पा इम्पॉर्टंट आहे, टप्पा नाही खाल्ला तर व्ह्यू बनत नाही. 82,900 राऊंड लेवल आहे. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होतीये तर डाऊन साईडला फर्स्ट लेवल बनते आजचा लो 82,733. सेकंड लेवल बनते रिसेंट सपोर्ट 82,600. थर्ड लेवल बनते 82,440. या 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतं. आता ओव्हरऑल प्राइस स्ट्रक्चर जर बघितलं तर याच्यामध्ये देखील निफ्टीप्रमाणे स्ट्रक्चर आहे. ओके, काय इकडे चालले, होतोय का ब्रेक, रिसेंट स्विंग, जो स्विंग लो बनलेला आहे लोअर इकडे हाय पॅटर्न क्रिएट चाललाय. मग इकडे जर बघितलं तर हा जो स्विंग लो बनलेला आहे, हा स्विंग लो ब्रेक झालाय का कधी पण या ट्रेंड लाईनमध्ये, नाही झालेला. मग जेव्हा पण स्विंग लो ब्रेक होणार आहे तेव्हा आपल्याला एक मोठी अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. मग ज्या दिवशी पण तो स्विंग लो ब्रेक होईल त्याच एक्सपायरी म्हणजे त्याच ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण ती लेवल डिस्कशन करूया. जास्त डिस्कशन केलं तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये जासाल, त्यामुळे थोडंसं आपण सेफच डिस्कशन करूया. समजतं तुम्हाला मी काय बोलतो. जे पण इंट्राडेचे स्विंग आहे, लो, हे लो होता, हा लो होता, हा लो होता, हा लो होता, हा लो होता, इकडे जर बघितलं हा लो होता, इकडे बघितलं तर हा लो क्रिएट झाला, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा लो होता, आज हा लो झाला. म्हणजे जेव्हा पण लो झालाय वरती तेव्हा वरती गेला, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे
आदल्या दिवशीचा लो ब्रेक झालेला नाही. कधीपासून? या लेवलपासून. साधारण जर बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 दिवस झाले. म्हणजे साधारण 13 ते 14 दिवस झाले. एकदा पण निफ्टीने लो ब्रेक केला नाही. म्हणजे हा क्लिअरली पॅटर्न काय आपल्याला बुलिश बघायला मिळते. परंतु तुम्ही जर बघाल तर बुलिशमध्ये सेलिंगच्या देखील अपॉर्च्युनिटी. आज जर बघितलं तर मार्केट 320 पॉईंट बुलिश दिसते, परंतु अपॉर्च्युनिटी सेलिंग साईडला नाही. हीच गंमत असते ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडला असतं. अप ट्रेंडला जाताना बुलिश साईडमध्ये आपल्याला सक्सेसफुल टर्न होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, परंतु अप ट्रेंडमध्ये सेलिंगची अपॉर्च्युनिटी जास्त आलेली आहे. ओके, कळतं तुम्हाला? आता बघा, तुम्ही जर निफ्टीचं ॲनालिसिस बघून गेला असेल तर तुम्हाला हे जे शिकवलं ते तुम्हाला समजलं नसतं. त्यामुळे ज्याचे मित्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. काय सांगू शकता? सुपर सेन्सेक्स एक्सपायरी असं जर तुम्ही लिहिलं तर मला समजेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, फॅमिलीमध्ये, ग्रुपमध्ये सगळीकडे शेअर करू शकता. आणि लक्षात ठेवा, 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावरती आपली एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि 50,000चा टप्पा पूर्ण करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.